अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकते की अर्जुन आणि अप्पीला अमोलने हात धरून वर नेलेले असते. तिथे गेल्यानंतर सगळे तिला मूनलाईट डेटवर आपलं स्वागत आहे असं म्हणून सगळेजण स्वागत करतात. अप्पी आणि अर्जुन हे सगळं बघून खूप शॉक होतात. ते म्हणतात, अहो पण हे सगळं करायची खरंच काहीच गरज नव्हती. अमोल म्हणतो, काय गरज नव्हती? म्हणतीये माझ्या माबाबांसाठी एक अशी भन्नाट डेट तर झालीच पाहिजे ना. तू आसगावात असताना आणि बाबा किती मूनलाईटच्या डेट करायच्या मला दिप्या मामानी सगळं सांगितलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे बाळा, पण तेव्हा गोष्ट वेगळी होती. आता तुला माहीत आहे ना, आम्ही फक्त तुझ्यासाठी एकत्र राहतोय. अमोल म्हणतो की हो बाबा, मला माहीत आहे. मला सारखं आठवण करून देण्याची गरज नाही आहे. मी फक्त माझ्या माबाबाला आणण्यासाठी कायम प्रयत्न करणार. कदम आणि बापू म्हणतात की कशाला अर्जुन त्याच्या नादाला लागतोयस? ते लहान लेकरू, त्याच्या परीनं होते तेवढं प्रयत्न करू दे. पुढं नियतीच्या मनात आहे काय ते बघून घ्यायला येईलच की. म्हणतो की चला चला सगळ्यांनी खाली चला, माझ्या आणि बाबाची डेट आता सुरू होणार आहे, त्यांना एकटा वेळ द्या. म्हणून सगळ्यांना तो हाकलून काढत असतो. सगळे हसत हसत खाली उतरतात. हळूच अमोल अर्जुनच्या कानात जातो आणि म्हणतो की बाबा, आज काही झालं ना तरी डेट माझ्या मासोबत तुम्ही तुमचं भांडण मिटवून घ्या प्लीज, असं म्हणतो आणि निघून जातो. निघून जात असताना दिप्या म्हणतो की दाजी काही लागलं तर मला आवाज द्या, आपलं मूनलाईटचं हॉटेल इथंच आहे. तेव्हा अप्पी आणि अर्जुन म्हणतात की हो हो, पण त्याची खरंच काहीच गरज नाही. दिप्या म्हणतो की अगं दिदे, त्या लहान लेकराला कळते त्याच्या आईबाबांनी एकत्र यावं, आणि तुम्ही एवढं मोठं होऊनसुद्धा तुम्हाला कसं कळत नाही आहे. अप्पी अर्जुन म्हणतो की हे बघ दिप्या, तुला माहीत आहे सगळं काय परिस्थिती आहे आणि तुझं काय रे. त्यावर दिप्या म्हणतो की अहो तेच तर मला तुम्हाला म्हणायचं आहे, त्या लहान लेकराला समजतं आहे पण तुम्हाला समजत नाही आहे. म्हणून तो तिथून निघून जातो. निघून गेल्यानंतर अर्जुन म्हणतो की असू दे, आता अमोलनी केले ना एवढी डेट तयार, तर आपण जेऊया, उगच त्याच्या मनाचा हिरमोड व्हायला नको. अप्पी म्हणते की हो ते सगळं ठीक आहे, पण अर्जुन आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. अर्जुन म्हणतो की हो करावं तर लागणारच आहे. ह्याचं असं रोज रोज एक सरप्राईज वेगवेगळं देणं आता मला भीती वाटायला लागली. अप्पीसुद्धा म्हणते की हो, सरप्राईज देण्याच्या बाबतीत अर्जुन अमोल पूर्ण तुझ्यावरच गेला आहे बरं का. तो कधी काय आणि कसलं सरप्राईज देईल काही सांगता येत नाही. अर्जुन म्हणतो की हो, रक्त शेवटी बापाचंच आहे ना गं, त्याला काय कळतंय. तेव्हा अप्पी म्हणते की तू पण मला किती छान छान सरप्राईज द्यायचास, छोट्या छोट्या गोष्टीत तू खुश व्हायचास. अर्जुन म्हणतो की अप्पे, गेले ते दिवस, आता ते दिवसांची आठवण करून काही उपयोग नाही आणि ते दिवस परतसुद्धा येणार नाहीत याची तू आपल्या मनाशी पक्की गाठ बांध. अप्पी म्हणते की हो हो अर्जुन, मला माहिती आहे, तू सारखं सारखं याची आठवण करून द्यायची काहीच गरज नाही. तू आत्ता कोणासोबत लग्न करावं आणि करू नये याचा माझा कशालाच विरोध नाही आहे. अर्जुन म्हणतो की हो, ते तुझ्यासाठीच चांगलं आहे. खाली मोना पाय आपटत बसलेली असते, दिप्याच्या मागं भांडण करत लागलेले असते. हो काय हो तुम्ही, कसलं आहे तुम्ही, माझ्यासाठी एकदा डेटवर येऊ शकत नाही आणि दिदी दाजीसाठी तुम्ही अख्खी रूम डेकोरेट करून त्यांना डेटवर पाठवलं, आपल्याच माझ्यासाठी तर नाही तुम्ही असं कधी केलं. दिप्या म्हणतो की अगं मोना, जरा समजून घे, ते दोघं 7 वर्षांनी भेटलेत गं, त्यांच्यातलं भांडण मिटावं म्हणून मी थोडे प्रयत्न करतोय. माझ्यासाठी दिदी दाजीने एकत्र येणं महत्त्वाचं आहे, बाकी माझ्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही आहे. मोना म्हणते की हो असेल तरी कसं, मी तरी कुठे तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती मला तुम्ही डेटवर घेऊन जाचाल. दिप्या म्हणतो की हे बघ मोना, आपण उद्या डेटवर जाऊ आणि डेटवर तुला असलं भारी सरप्राईज देतो की तू बघत. मोना जरा खुश होते आणि म्हणते खरं का, खरं नेणार का तुम्ही, नाहीतर फक्त आश्वासनं देऊन मला फसवू नका बरं का. आणि यावेळेस मी फसणार नाही. दिप्या म्हणतो हो गं, तू पण काय लक्षात ठेवशील मोना, असं म्हणून कदम आणि बापू आपले बाहेर बोलत असतात. तेव्हा बापू कदमांना म्हणतात की एवढं सगळं व्हायला नाही पाहिजे होतं या लेकरांच्या आयुष्यात, त्यांनी किती काय काय सुचलंय, आपण विचारसुद्धा करू शकत नाही हो एवढी ताटातूट लहान मुलांची. कदम म्हणतात की हो, मलाही असंच वाटायला लागले, मी आर्याला लग्नासाठी तयार करायला नको होतं, आता हा गुंता असाच सुटला असता. बापू म्हणतात की जाऊ द्या कदम, झाला ते आपलं सोडून द्या. त्यावर ते म्हणतात की आता काय, नियतीच्या हातात आहे, ते होईलच की हो.
असं म्हणून निघतात. इकडे मोना आणि रुपाली आपल्या अमोलला भेटायच्या आणि खेळायच्या नादाने यायला लागलेले असतात. त्यांचा प्लॅन असतो की आर्याने अमोलला भेटण्याची आणि त्याच्यासोबत वेळ घालवण्याची परमिशन अर्जुनकडून काढलेली असते. ती असं दाखवत असते की मला काहीच माहीत नाही आहे. या अर्थाने ती आपल्या घरी चाललेली असते. जेव्हा रुपाली आणि आर्या निघतात तेव्हा रुपाली म्हणते की अगं आर्या, आपण सगळं निघालो आहे तर खरं, पण भाऊजींना आपल्यावर डाऊट तर येणार नाही ना की आपण हे सगळं मुद्दाम करतो आहे. आर्या म्हणते की हो, अजिबात डाऊट येणार नाही. मी कालच त्याच्याशी बोलली आहे आणि त्याला तयार केलं आहे की मी अमोलसोबत भेटून त्याच्या मनातला कडवटपणा निघून जाईल, यामुळे मी जरा प्रयत्न करेन. त्यावर मला अर्जुनने सुद्धा परवानगी दिली आहे. तुम्ही काही काळजी करू नका, कसलीच आपल्याला अडचण येणार नाही. असं म्हणून रुपाली म्हणते की आता तर बघ, आपण त्यांची डेटची पाक वाटच लावून टाकू. असं म्हणताना ते दोघी आपल्या आप्पीच्या घरी यायला लागतात आणि येता येता त्या पूर्ण रस्त्याने हाच विचार करत असतात की आता या दोघांच्या डेटचा पूर्ण वाटच लावून टाकायची. इकडे त्या आपल्या आर्या आणि रुपाली घरी पोहोचतात. घरी पोहोचल्यानंतर अमोल दारातच असतो. अमोल म्हणतो की रुपाली काकी, तुम्ही आलात? आर्या मावशी, तू पण आलीस? तू कशाला आलीस? आर्या म्हणते की अरे बाळा, मी तुझ्यासोबत खेळायला आली आहे. अमोल म्हणतो की तू आणि माझ्यासोबत खेळायला आली आहेस? मला खरं वाटत नाही आर्या मावशी, तू खरं सांग, तू भांडण तर करणार नाहीस ना? आर्या म्हणते रे, अरे नाही रे बाळा, त्या दिवशी मी जे भांडण केलं त्यासाठी खरंच मला माफ कर. माझ्या मनात तसं काहीसुद्धा नव्हतं. अमोल मनातल्या मनात म्हणतो की ही नक्कीच आर्या मावशी माझ्या मा आणि बाबाला परत भांडण करण्यासाठी आलेली दिसतीये. ती माझ्या मा आणि बाबाला कधीच एकत्र येऊन देणार नाही. आता हिला मी दाखवतोच. इकडे ती घरात इकडे तिकडे बघत असते. अर्जुन कुठेच दिसत नसतो. मागून मोना येते. मोना म्हणते की अहो या की रुपाली ताई या. त्या आत आल्यानंतर त्या दोघींना आत घेते. आत घेतल्यानंतर ते म्हणतात की आर्या म्हणते अहो अर्जुन कुठे का दिसत नाही आहे? मोना सांगते की अहो त्यांची डेट चालू आहे ना वर. अमोलनी त्यांच्यासाठी आमच्या भाच्यांनी पूर्ण तयारी केली आहे मा आणि बाबाला डेटवर न्यायची. आर्या म्हणते की हो का, मला तर बघितलंच पाहिजे. थांबा मी बघून येते. ती बघायला जाते. इतक्यात अमोल म्हणते की नाही तुम्ही आत्ता वर जाऊ शकत नाही. आर्या म्हणते की का रे, पण आम्ही का वर जाऊ शकत नाही? अमोल म्हणतो की नाही, आत्ता नाही जायचं. तुम्ही मा आणि बाबा खाली येतील तेव्हाच तुम्ही माझ्या बाबांना भेटा. आत्ता त्यांची डेट चालू आहे आणि त्यांना कुणीही डिस्टर्ब करायचं नाही, मी आधीच सांगतोय. आर्या जरा चिडतेच आणि म्हणते की अरे मी काय तुमच्या मा आणि बाबाची डेट खराब करायला नाही आली आहे, तुझ्या बाबाला भेटायला आली आहे. जरा भेटते मग आपण खेळूया की. आणि तू कशी डेट प्लॅन केली आणि कसे डेकोरेशन केले ते तर मला बघू दे की. अमोल म्हणतो की ते काही नाही, तुम्ही वर जायचं नाही म्हणजे नाही. तो दीप्याला बोलवून आणतो. दीप्या आल्यानंतर म्हणतो की अहो त्याची नाही इच्छा तर कशाला जाताय वर? आणि थांबा की, दिदीन दाजी काय तिथंच थांबणार नाहीत, येतीलच की खाली. आर्या आणि रुपाली रागाने पूर्ण फणफणत म्हणतात की एवढं महत्त्वाचं आहे का रे त्यांचं डेटवर जाणं? दीप्या म्हणतो की अहो ती पोरगं एवढं नाही म्हणते तर कशाला त्याच्या मनाचं हिरमोड करून घेताय? पूर्ण घ्या की जरा समजून. प्रत्येक वेळेस आपलं भांडणच काय करायचं असतं? आणि तेवढ्यात कदम आणि बापूसुद्धा तिथे येतात. कदम रुपालीला बघून म्हणतात की बरं झालं रुपाली तू आलीस बघ, तुझ्याशिवाय मन लागत नव्हतं. रुपाली म्हणले की काय मामांची, तुम्हाला तर काय माझ्या आठवणच येत नाही असं म्हणते. आणि आर्या अमोलचा डोळा चुकून आपली वर जायला निघालेली असते. इथेच आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.